नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी नुकतंच प्रभागानुसार आरक्षण सोडत जाहीर झाली असल्यानं निवडणूक लढण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आरक्षणानुसार आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे। याच अनुषंगानं प्रभाग क्रमांक 9 सर्वसाधारण महिला राखीवमधून भाजपकडून इच्छुक असलेल्या तुळजाई सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा सविता करणगायकर यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे। या प्रचार पत्रकाचे अनावरण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते वसंत स्मृती भाजप कार्यालय या ठिकाणी करण्यात आलं। या कार्यक्रमाप्रसंगी भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत देखील सविता गायकर यांनी प्रभाग क्रमांक 9 मधून निवडणूक लढवली होती। थोड्या फरकानं विजय हुकला होता, मात्र तरीही सविता गायकर यांनी प्रभाग 9 मध्ये 7-8 वर्षांमध्ये प्रभागातील सामान्य नागरिक, महिला आणि युवकांच्या गंभीर समस्या सोडवण्यासाठी सातत्यानं काम केलं असल्यानं पुन्हा एकदा भाजपकडून उमेदवारीसाठी दावेदारी केली आहे। दरम्यान मंत्र्यांच्या हस्ते प्रचार पत्रकाचं अनावरण केल्यानंतर शुक्रवारी छत्रपती शिवाजीनगर या ठिकाणी तुळजाभवानी मंदिरात प्रभाग क्रमांक 9 मधील मतदारांच्या उपस्थितीत पत्रकाचं आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं। स्थानिक नागरिकांच्या हस्ते नारळ फोडून या परिचय आणि प्रचार पत्रकाद्वारे प्रभागाच्या विकासासाठी व्हिजनची मांडणी केली असल्याचं सविता गायकर यांनी यावेळी सांगितलं। सन्माननीय सर्व माझे बंधू भगिनी, आज प्रचार पत्रकाचं आपण तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊन जी सुरुवात केलेली आहे, त्या सुरुवात करत असताना आईचा आशीर्वाद घेऊन तसंच बाकी सगळ्यांनी आशीर्वाद देत आज आपण प्रभागामध्ये परिचय पत्रक वाटण्याची आपण सुरुवात करतोय। गत वेळेस 2017च्या इलेक्शनमध्ये प्रभागातील सगळ्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्यांनी भरपूर प्रमाणात मला मतदान दिलं, त्याचे प्रथमतः सगळ्यांचं आभार व्यक्त करते। पण थोड्या मतांवरून जो पराभव झाला त्याची जी उणीव राहिलेली आहे ती ह्यावेळेस सगळेच मला आशीर्वाद देऊन आणि मतदानाच्या याच्यामध्ये ती उणीव भरून काढतील आणि त्यांचा जो विश्वास आहे त्या विश्वासाला तडा न जाऊ देतात। 7 ते 8 वर्षापासून मी त्यांच्यासोबत प्रत्येक गोष्टीमध्ये, त्यांच्या सुखदुःखामध्ये त्यांच्यासोबत राहिलेले आहे आणि त्यांच्या काही समस्या असतील त्या पण जाणून घेतलेल्या आहेत। तसं बघायला गेलं तर ज्येष्ठांसाठी प्रभागामध्ये काही केलेलं नाही आहे, बऱ्याच काही गोष्टी महिलांसाठी पण नाही आहे, बँका आणि बऱ्याच काही गोष्टी ज्या प्रभागात नाही आहे त्या करण्याच्या अनुषंगाने मी जो मानस ठेवून निवडणुकीसाठी उतरले आहे, त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीने पण विश्वास दाखवून जर मला ह्यावेळेस उमेदवारी करण्याची जी संधी दिली तर त्यांच्या संधीचं सोनं मी नक्की करेल आणि प्रभागामध्ये ज्या काही दहशतवादी वातावरण आहे त्या भयमुक्त करण्यासाठी मी प्रयत्न करेल। जो प्रभागामध्ये दडपशाही आहे ती मिटवून काढण्याचा प्रयत्न माझा राहील। सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद करते की सगळ्यांचं माझ्यासाठी आले, इथे उपस्थिती दर्शवली, सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करते। दरम्यान यावेळी परिसरातील नागरिकांना या प्रचार पत्रकाचं वाटपास सुरुवात केली असून नागरिकांचा देखील मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं यावेळी बघायला मिळतंय। या प्रचार पत्रक वाटपानिमित्तानं प्रभागातील नागरिकांपर्यंत पोहोचणार असून मतदारांच्या समस्या देखील जाणून घेता येणार आहेत। त्याचबरोबर प्रभागात दहशत पसरवणाऱ्यांवर जरब बसावी यासाठी काम करणार असल्याचं छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी सांगितलं। या प्रभागातील कुलदैवत आई तुळजाभवानी या मंदिरामध्ये प्रभाग क्रमांक 9 मधून माझ्या पत्नी सौ सविता करण गायकर या भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून या प्रभागातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे। पक्षाने आमच्यावर जर विश्वास टाकला तर तो विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आम्ही पक्षाच्या माध्यमातून जनतेला काय देऊ इच्छितो, या नागरिकांची आम्ही कशा पद्धतीनं सेवा करू, या माहितीचं हे परिपत्रक आजपासून प्रत्येक घरामध्ये प्रत्येक मतदाराच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या समस्यासुद्धा जाणून घेणार आहोत आणि आमचं विजनसुद्धा त्यांच्यासमोर ठेवणार आहोत। आपल्याला माहीत आहे हा प्रभाग दहशतीच्या खालचा प्रभाग आहे आणि त्या दहशत करणाऱ्यांवर जर एखादा व्यक्ती बोलला तर त्यांच्या पोटात इतकं पोटसूळ उठतं की जस काही हा प्रभाग त्यांच्या नावावर केलेला आहे। या प्रभागात कोणी दुसरं बोलायचंच नाही।
या प्रभागामध्ये कोणी कार्यक्रम घ्यायचे नाही, फक्त त्यांची सत्ता, त्यांचीच मालकी, त्यांचाच विकास. मी तर जाहीर या पत्रकातून आम्ही सांगितलेलं आहे, माझ्या पत्नीनं याच्यातून सांगितलेलं आहे की तुम्ही कोणाचा विकास केला एकदा सांगा. अहो इथं आपण बघतोय या ठिकाणी अंगणवाडी आता भरती आहे. प्रभाग 9क मध्ये राजकीय वातावरण चांगले तापू लागलंय. सविता गायकर यांच्या प्रचाराला मिळणारा प्रतिसाद विशेष लक्षवेधी ठरणार असल्याचं चित्र दिसून येतंय. या कार्यक्रमाप्रसंगी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यसम्राज्ञी आमदार सीमा महेश हिरे, शहर सरचिटणीस रश्मी हिरे बेंडाळे, सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप ज्येष्ठ नेते रामहरी संबेराव, प्रभारी शिवाजी अप्पा शहाणे, माजी मंडल अध्यक्ष भगवान काकड, माजी नगरसेविका हेमलता कांडेकर, सामाजिक कार्यकर्ते प्रेम पाटील, अर्चना तुपलोंढे, नवनाथ शिंदे, समाधान देवरे, बाळासाहेब जाधव, मंगलाताई खोटरे, भारती माळी, प्रियांका गायकर, गिरीश आहेर, संजय तुपलोंढे, वैभव दळवी, अविनाश गायकर, प्रितेश पाटील, दत्ता महाराज पवार, दिनेश जाधव, दादासाहेब जोगदंड, अमोल शिंदे, अमोल देवरे, भारत पिंगळे, योगेश पाटील, महेश हिरे, शरद पकार, निलेश शेजूळ, रोहन सपकाळे, सागर मोहिते, सचिन जाधव, दीपक पवार, त्याचबरोबर भाजप पदाधिकारी, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.